केंद्रीय मंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यासाठी पुण्यात दाखल, तर सकाळी 9 वाजता रायगडकडे रवाना होणार. शिवरायांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणार. साताऱ्यात आज शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीत उपस्थित राहणार. दरम्यान रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची आज बैठक. या बैठकीनिमित्त काका पुतणे पुन्हा एकत्र येणार. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचं आंदोलन तात्पुरतं स्थगित. कोकाटेंसोबतच्या 17 एप्रिलच्या बैठकीमध्ये मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन. दर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार, कडूंचा इशारा. घोषणा केल्याप्रमाणे कर्जमाफी करणारच. शेतकऱ्यांची कर्जमाफी टप्प्याटप्प्यानं केली जाईल. तर कडूंच्या आंदोलनावर दादा भुसेंची प्रतिक्रिया. तर जमीन मिळताच प्रशांत कोरटकर राज्याबाहेर गेल्याची चर्चा. रात्री उशिरा नागपुरात दाखल झाला नसल्याची माहिती. सुटकेनंतर नागपूरला राहत्या घरी जाण्याची होती शक्यता. गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोटीस. सर्व तपशील मागवण्यात आल्याची माहिती. लवकरच चौकशीला बोलवण्याची शक्यता. पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाचा अहवाल केंद्राच्या कुटुंब कल्याण विभागाला सादर. सूत्रांची माहिती. पालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीकडून उपचारावेळच्या विलंबाची तपासणी. मेगा ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे मोठे हाल. अनेक लोकल रद्द केल्यामुळे सकाळीच ट्रेनला मोठी गर्दी. विरारहून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत सुरू असल्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका. पश्चिम किनारपट्टीवर माशांच्या संख्येत घट झाल्यामुळे आता मासेमारी 90 दिवस बंद ठेवा. महाराष्ट्रातील मच्छीमारांची गुजरातच्या मत्स्योद्योग आयुक्तांकडे मागणी. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची सुद्धा भेट घेणार. देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकमधील अंजनेरी या ठिकाणी हनुमान जन्मोत्सव सोहळा. अयोध्येतील हनुमान गडी मंदिरामध्ये सुद्धा पहाटेपासूनच भाविकांची मांदियाळी.